मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, मेंदूमध्ये अमर्याद सामर्थ्य आहे, अमर्याद शक्ती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपण फक्त 1 ते 2% ह्या सामर्थ्याचा वापर करतो, ह्या शक्तीचा वापर करतो. पण आपण जर ठरवले तर या अंतर्मनाला योग्य प्रशिक्षण देऊन आपल्या मनाची, मेंदूची शक्ती वाढवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेंदूची शक्ती, मनाची शक्ती वाढवण्याचे 5 मार्ग बघणार आहोत. मेंदू आणि मनामध्ये हा फरक आहे की मन हे सॉफ्टवेअर आहे तर मेंदू हा हार्डवेअर आहे. ह्या मार्गांच्या वापराने तुमची एकाग्रता वाढेल, तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ह्याचा अनुभव तुम्हाला फक्त 8 दिवसात येईल. सर्वच मार्ग जबरदस्त आहे, पण माझा आवडता शेवटचा मार्ग आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिला आहे, तुम्ही जे काही करता त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, मेंदूची शक्ती आणि एकाग्रता वाढवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही जी काही कृती करत असाल त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. आज तुम्ही बघा, दिवसभरात आपण कितीतरी गोष्टी करतो, त्याचा कधी अनुभव घेत नाही. उदाहरण, सकाळी ब्रश करणे, आंघोळ करणे, पाणी पिणे, जेवण करणे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी करत असताना आपण कुठल्या ना कुठल्या विचारांमध्ये मग्न असतो. असे करू नका. आंघोळ करताना त्या पाण्याचा अनुभव घ्या. कसे ते पाणी आपल्या शरीरावरून वाहत आहे. पाणी पिताना अनुभव घ्या. कसे ते पाणी आपल्या जिभेला स्पर्श करून आपल्या गळ्यातून खाली उतरत आहे. जेवण करताना प्रत्येक घास सावकाशपणे चव घेत खा. असे केल्याने तुमची एकाग्रता वाढेल. सुरुवातीला करायला हे कठीण जाईल, कारण आपल्या मनाला भटकायची सवय असते, पण अट्टहासाने प्रयत्न केल्याने हे शक्य होईल. दुसरा मार्ग आहे, लोकांचे निरीक्षण करा. मित्रांनो, कोणाकडेही बघताना त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघा. ते कशा प्रकारे बोलतात याचे निरीक्षण करा. प्रत्येक गोष्टीला ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात हे बघा. त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोलीचे निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला समोरच्याची मानसिकता समजेल, समोरच्या व्यक्तीचे विचार, भावना समजतील. हे केल्याने तुमच्या मेंदूची निरीक्षण क्षमता वाढेल. असे केल्याने तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे मन मजबूत होईल. एक गोष्ट स्पष्ट करतो, इथे तुम्हाला लोकांना जज नाही करायचे. म्हणजे हा असाच आहे, हा निगेटिव्हच आहे, हा घमंडी आहे, अशाने तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होईल. तुम्हाला फक्त तुमच्या मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी निरीक्षण करायचे आहे, कोणत्याही निष्कर्षावर पोहोचायचे नाही. तिसरा मार्ग आहे, प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. मित्रांनो, तुम्ही जे काही काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने करा. असे केल्याने तुमच्या मेंदूची काम करण्याची क्षमता अनेक पटीने वाढते. ह्याच्या उलट कोणतेही काम अर्धवट मनाने किंवा अविश्वासाने केल्याने आपली क्षमता कमी होते. आपल्याला छोट्या छोट्या समस्या डोंगरा एवढ्या वाटू लागतात. मनातले नेगेटिव्ह विचार आपल्या मेंदूला, मनाला थकवा आणतात. आपली कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कोणतेही काम पूर्ण आत्मविश्वासाने करा, भलेही त्याचा परिणाम काहीही असो. चौथा मार्ग आहे, स्वतःला नेहमी अपडेटेड ठेवा. आपल्या मेंदूला नेहमी नवीन नवीन माहिती देत राहा. मित्रांनो, ह्या जगात कोणत्याही वस्तूचा वापर झाला नाही की तिला गंज लागायला सुरुवात होते. हाच नियम आपल्या मेंदूला सुद्धा लागू होतो. आपण रोज 30 रटाळ कामे करत राहिलो तर आपला मेंदू सुस्त व्हायची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या क्षेत्रातल्या नवीन नवीन गोष्टी शिका. जगामध्ये काय चालले आहे, कोणकोणत्या नवीन गोष्टींचा शोध लागत आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. अशाने तुमचा मेंदू नेहमी ऍक्टिव्ह राहीलच, शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. पाचवा आहे, जे काम अवघड वाटते ते करा. चॅलेंजिंग कामे करा. मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले
तर तुमच्या असे लक्षात येईल आपला कल नेहमी सोपी सोपी कामे करण्याकडे असतो आणि अवघड कामे टाळण्याकडे असतो. पण आपली खरी प्रगती ती अवघड कामांना करण्यात असते. त्यामुळे आपल्या मेंदूला बुद्धीला तीक्ष्ण करायचे असेल तर नवीन नवीन आव्हाने स्वीकारा. आपल्या मेंदूमध्ये एक प्रक्रिया घडते जिला न्यूरोजेनेसिस असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे आपली बुद्धी तीक्ष्ण होते. या प्रक्रियेमध्ये आपल्या मेंदूमध्ये नवीन नवीन पेशी निर्माण होतात. हे कधी घडते? जेव्हा आपण आपल्या मनावर थोडं प्रेशर टाकतो, आव्हानात्मक कामे करतो. त्यामुळे अवघड कामे करायला शिका. मित्रांनो, हे होते ते 5 मार्ग ज्यामुळे आपल्या मेंदूची मनाची शक्ती वाढेल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.